मराठा आरक्षणासंदर्भात केरोटीपीठ याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या दालनामध्ये बंद दाराआड होणार सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणामध्ये साक्ष नोंदवण्याचा आजचा दुसरा दिवस। शरद पवार गटाचे जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे साक्ष नोंदवणार। देशात 16 एप्रिल रोजी निवडणुका होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रानं खळबळ, तर प्रशासनाच्या तयारीसाठी तात्पुरती तारीख। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाला वेग। 13 उपजिल्हाधिकाऱ्यांची उपनिवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती। 21 जानेवारीपर्यंत बदल्यांचं काम पूर्ण करण्याचे राज्य सरकारला आदेश। राज्याच्या 6 शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील मतदान केंद्र उभारणार। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये आमदार रोहित पवार यांची आज ईडीची चौकशी। शरद पवार गट शक्ती प्रदर्शन करणार। आमच्यासाठी संघर्षाचा काळ, पण सत्याचाच विजय होईल। आमच्याकडून ईडीला पूर्ण सहकार्य केलं जाईल। सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांना जाणीवपूर्वक नोटीस आली। रोहित पवारांना चौकशीसाठी जाताना राष्ट्रवादीकडून कोणीही आंदोलन करणार नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य। रोहित पवारांना टार्गेट केलं जात आहे, पण ते झुकणार नाहीत। नक्की दिवस बदलतील, वडेट्टीवारांचं वक्तव्य। शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध करणार। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवरती निशाणा। नाशिकमध्ये ठाकरे गटाची दार उघडपणे सभा संपन्न। भाजप डोळ्यासमोर महाराष्ट्र ओरबडतोय आणि केवळ खुर्चीसाठी मिंधे दिल्लीमध्ये शेपूट हलवतायत। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा। लवाड लांडगा वाघाचं कातड पांघरून वाघ होण्याचं सोंग करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल। अहंकारापोटी ज्यांनी आपले विचार विकले त्यांनी लोक सोडून का जात आहेत याचं आत्मचिंतन करावं। मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवरती टीका। भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी। नाशिकच्या सभेमधून उद्धव ठाकरे यांचा भाजपवरती हल्लाबोल। भाजपमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल। नरेंद्र मोदींकडून गुजरात आणि देशामध्ये भिंत उभी करण्याचं काम सुरू असलं तरी हिंदुत्व मान्य नाही। उद्धव ठाकरे यांचा मोदींवरती निशाणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करणं याशिवाय दुसरा अजेंडा ठाकरे यांच्याकडे नाही। मंत्री दादा भुसेंचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा। संजय राऊतांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। या शकुनी मामासमोर ठाकरेंवरती हे दिवस आलेत। मंत्री दादा भुसेंचा राऊतांवरती हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व कधीच मागे सोडलं। बाळासाहेबांचा विचार विकण्याचं काम केलं। श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल। ठाकरे गटाच्या अधिवेशनामध्ये मांडले अनेक महत्त्वाचे ठराव। बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक विषयांवरती निर्धार। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येईल, यासाठी प्रयत्न करणार, राजन विचारेंचं वक्तव्य। काल दिवसभरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी 2 वेळा घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। भेटीचं कारण अजूनही गुलदस्त्यात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे कपाटातून गायब। आमदार अपात्रता सुनावणीमध्ये साक्ष नोंदवताना जितेंद्र आव्हाडांची धक्कादायक माहिती। सगळीकडे लोकसभेची तयारी सुरू आहे। संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही काम करतोय। येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीमध्ये बैठक पुण्यात झाली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। राहुल गांधींचं नाव ऐकलं की मोदी सरकार आणि त्यांचे अंधभक्त घाबरतात। भाजपला या चुका फेडाव्या लागतील। विजय वडेट्टीवार यांची भाजपवरती टीका। मनोज जरांगेंच्या मुंबईमधील आंदोलनाच्या विरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी। न्यायमूर्ती अजय गडकरींच्या खंडपीठासमोर सुनावणीची शक्यता। मराठा आंदोलनाच्या विरोधात याचिका करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश। गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंच्या मुंबईमधील आंदोलनाला विरोध करत दाखल केली आहे याचिका। आता मागे हटणार नाही, मला गोळी घातली तर आंदोलन कधीच थांबणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा।
नाशिकच्या येवल्यामधून मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते पुण्याकडे रवाना। मनोज जरांगेंसोबत आंदोलनामध्ये सहभागी होणार। मराठा आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे। आंदोलनकर्त्यांनी संयम ठेवावा आणि सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं मराठा आंदोलकांना आवाहन। मनोज जरांगे मुंबईला यायला निघाल्यावर सरकारनं सर्वेक्षण सुरू केलं हे चुकीचं। जयंत पाटलांची टीका। निवडणुकांकडे बघून आरक्षण देऊ नका, काही गडबड झाली तर मराठा समाजाचं नुकसान होईल, जयंत पाटलांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यावरती विशेष अधिवेशन घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं वक्तव्य। सरकारला आरक्षण द्यायचं नाहीये, त्यामुळे सर्व्हर डाऊन होणारच होतं। निवडणुकीच्या तोंडावरती न टिकणारं आरक्षण सरकार मराठा समाजाला देईल आणि निवडणुका झाल्यावर समाजाला वारावरती सोडलं जाईल, वडेट्टीवारांची सरकारवर टीका। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा वैचारिक क्षमता तपासून पाहावी आणि मग टीका करावी। राज्य सरकारनं मराठा समाजाची दिशाभूल केली, विनायक राऊत यांचा आरोप। धाराशिवमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन। छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार। मनोज जरांगेंच्या दबावतंत्रामुळे राज्यातील ओबीसी समाज संभ्रम आणि भीतीच्या वातावरणामध्ये। सरकारनं ओबीसींना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा मराठ्यांपेक्षा अधिक संख्येनं ओबीसी समाज मुंबईकडे कूच करेल, ओबीसी महासंघाचा इशारा। मुंबईमध्ये येणाऱ्या लाखो मराठ्यांची सोय नवी मुंबईमध्ये केली जाणार। एपीएमसी मार्केट, मैदानं, शाळांमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय। पालिका, सिडको, पोलीस प्रशासनाकडून यासाठी मदत मिळावी, मराठा समन्वयकांची मागणी। मुंबईमध्येही मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षणाला सुरुवात। ॲपच्या माध्यमातून मराठा समाजाची माहिती गोळा करण्याचं काम सुरू। पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटकडून सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेलं मोबाईल ॲप पहिल्याच दिवशी बंद। जवळपास 1.5 तास ॲप बंद असल्यानं सर्वेक्षण काम थांबलं। बारामतीमध्ये मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात। 31 जानेवारीपर्यंत राज्यभरामध्ये सर्वेक्षण चालणार। सोलापूरमध्ये मागासवर्ग आयोगाच्या तर्फे मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू। जिल्ह्यामध्ये मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं 23 ते 21 जानेवारीच्या दरम्यान गावनिहाय सर्वेक्षण। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजातील व्यक्तींचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू। बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीचं सर्वेक्षण केलं जाणार। मागासवर्ग आयोगाच्या वतीनं खुल्या प्रवर्गामधील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात, मात्र सर्व्हर बंद झाल्यानं सर्वेक्षणामध्ये अडथळा। मागासवर्ग आयोगातर्फे होणाऱ्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला लातूरमध्ये सुरुवात। जिल्ह्यातील 9,685 नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी 600हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती। 2 दिवसांच्या सुट्टीसाठी मुख्यमंत्री दरेगावामध्ये इलेक्ट्रिक वाहनामधून मुख्यमंत्र्यांचा घराकडे प्रवास। प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्ह्यामध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण। रायगडचे पालकमंत्री उदय सामंत असतानाही तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण। रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना देण्यास शिंदे गटानं केला होता विरोध। 500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीचं समन्स। राज्यामध्ये 8,000 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्यासंदर्भात विरोधकांनी केलेला अपप्रचार चुकीचा। नवीन सेवा पुरवठादार नियुक्तीच्या निविदा प्रक्रियेमध्ये कोणताही घोटाळा नाही, आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण। भाजपचं 4 ते 11 फेब्रुवारी गाव चलो अभियान। 7 लाख खेड्यांमधील बूथवरती लक्ष केंद्रित करण्याच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। विधानसभा अध्यक्षांकडून विधिमंडळातील कामाची पाहणी। अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या पूर्वी विधिमंडळातील नूतनीकरणाचं काम पूर्ण करण्याचे नार्वेकरांचे आदेश। उत्तर मुंबईमधील शिवसेनेच्या 3 शाखांचं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी आनंदराव अडसूळही उपस्थित। पालिका अधिकारी मराठा आरक्षण आणि निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त, म्हणून रस्त्यांची कामं रखडली। पालिकेच्या या कारणावरती हायकोर्टाची नाराजी।
राज्यातील मतदारांचा टक्का वाढला. 4,12,000 नव्या मतदारांचा समावेश. यामध्ये सर्वाधिक महिला मतदारांची संख्या. ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या अनिल जगताप यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. जगताप यांची पुन्हा एकदा जिल्हा प्रमुखपदी निवड. शिवनेरी किल्ल्यावरती हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी पुरातत्व विभागानं परवानगी नाकारली. त्यानंतर शिवजन्मभूमीच्या मातीचा कलश शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द. मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकावरती काँग्रेसचा रील रोको. तलाठी भरती घोटाळ्याचा एसआयटी चौकशीची केली मागणी. ठाण्याच्या कळव्यामध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजीवरून अजित पवार गटानं साधला निशाणा. वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकलच्या अपघातामध्ये 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. रेल्वे ट्रॅकचं काम करताना मृत्यू झाल्याची माहिती. भिवंडीच्या कलवार गावच्या हद्दीमधील गणराज कंपाऊंडमध्ये कृष्णा कार्गो कंपनीला आग. आगीमध्ये गोदामाचं मोठं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. नाशिकमध्ये शरद पवार गटाच्या गोकुळ पिंपळे यांनी लावलं उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचं बॅनर. निर्धार विजयाचा, नाशिकमध्ये परिवर्तनाचा असा बॅनरवरती उल्लेख. संबंधित बॅनरमुळे चर्चांना उधाण. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्यार्थ्यांचा महाआक्रोश मोर्चा. IBPS TCS या कंपनीच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी. हजारो विद्यार्थी सहभागी. कोरोना काळामध्ये केलेल्या कामाची पावती म्हणून देण्यात येणारं 15,000 रुपये मानधन अजूनही न मिळाल्यानं आशा सेविकांचा मोर्चा. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा दरम्यान मागण्या मान्य झाल्या नाही तर निवडणुकांवरती बहिष्कार घालण्याचा इशारा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं ठाकरे गटाच्या वतीनं वाशिममध्ये मोटरसायकल रॅलीचं आयोजन. शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत यात्रेचा समारोप. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं वाशिममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. कार्यक्रमाला उपस्थित भावना गवळींनी घेतला भजनाचा आनंद. देशामध्ये 32 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती. यवतमाळच्या वणी येथे ते बोलत होते. बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये संत खंडोबा बाबा मंदिर संस्थांचा विकास करण्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन. केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करणारा विकास रथ अकोल्याच्या टाकळी निमकर्दा गावामध्ये शेतकऱ्यांनी अडवला. कापूस आणि इतर शेतमालाला भाव मिळत नसल्यानं विचारला जाब. अमरावतीच्या नवजागरण मनीषी आणि क्रांतिकारी स्मरण समितीच्या तर्फे अमरावती महानगरपालिकेवरती मोर्चा. मालमत्ता करवाढ मागे घ्यावी, मोर्चेकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या बहिरम यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शंकरपटामध्ये राज्यभरातून बैलजोड्या सहभागी. यावेळी बच्चू कडूंनी शंकरपटामध्ये सहभाग घेत 8 सेकंदात गाठला पल्ला. भारत जोडो यात्रेवरील हल्ल्याचा काँग्रेसकडून निषेध. भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा काँग्रेसचा आरोप. धाराशिवच्या नळदुर्ग परिसरातील युवकाचं अपहरण झालेल्या युवकाची पोलिसांनी केली 8 तासात सुटका. नळदुर्ग पोलिसांची कारवाई. वैनगंगा नदीमध्ये बोट उलटल्यानं 6 महिलांचा मृत्यू. 6 पैकी 2 महिलांचे मृतदेह सापडले. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये नारायण गायकी नावाच्या व्यक्तीनं केली नातवाची आणि सुनेची हत्या. कुऱ्हाडीनं वार करून हत्या केल्याची माहिती. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी प्रभू श्रीराम भक्तीचा सोहळा. दापोली इथे हत्तीवरून साखर वाटप. शोभायात्रा संपन्न. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं पुसदच्या श्री शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दिव्यांची आरास. 2021 दिव्यांमधून साकारली राम मंदिराची प्रतिकृती. राज्यामध्ये 40 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 63 रुग्ण कोरोनामुक्त. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 399.
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर। ठाकूर यांच्या 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारची घोषणा। यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरती महाराष्ट्राचा चित्ररथ। भारतीय लोकशाहीचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज ही यंदाची थीम। राज्याभिषेक सोहळ्याला 300 वर्ष पूर्ण झाल्यानं राज्य सरकारकडून विशेष चित्ररथ। राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू। कर्तव्य पथावरती प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम। अयोध्येमध्ये आतापर्यंत 5 लाख भक्तांनी घेतलं श्रीरामाचं दर्शन। उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि कायदा सुव्यवस्थेचे पोलीस महासंचालक अयोध्येमध्ये तळ ठोकून। अयोध्येमध्ये गर्दीचं नीट नियोजन न केल्यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांवरती नाराज। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आदित्यनाथ लखनौहून अयोध्येमध्ये दाखल। हेलिकॉप्टरमधून केली हवाई पाहणी। लखनौ अयोध्या महामार्गावरती उत्तर प्रदेश पोलिसांकडून नाकाबंदी। महामार्गावरील वाहतुकीचं विभाजन करून पूर्वांचल एक्सप्रेस मार्गे मार्गस्थ होण्याच्या पोलिसांच्या सूचना। राम मंदिरामध्ये होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।